आपण आज निसर्गापासून खूप दूर आलो आहोत. कॉन्क्रीट, मोबाईल, स्क्रीन, सतत आजूबाजूला येणारे मशिनरीचे आवाज. पण गंमत म्हणजे निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा एक मार्ग इतका साधा आहे की तो ऐकून तुम्ही थोडे आश्चर्यचकित व्हाल. झाडाला मिठी मारा. हे फक्त भावनिक किंवा आध्यात्मिक नाही, हे जैविक, विद्युत चुंबकीय आणि ऊर्जात्मक पातळीवर घडतं. झाडं ही निसर्गातील सर्वात स्थिर बायो इलेक्ट्रिकल सिस्टीम्स आहेत. त्यांची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात. ती सतत पृथ्वीतील इलेक्ट्रॉन्स वर खेचतात, सूर्यप्रकाश, पाणी आणि हवेतील ऊर्जा शोषत राहतात. आणि आपलं शरीर ते तर पाणी आणि खनिजांनी बनलेलं, पूर्णपणे कंडक्टिव्ह. जेव्हा आपण झाडाला मिठी मारतो तेव्हा आपली आणि झाडाची ऊर्जा एंट्रेन होते, म्हणजे एकाच लयीत येते. आपली हृदयगती हळू होते, कॉर्टिसॉल म्हणजे ताणाचा हार्मोन कमी होतो आणि शरीर फाईट ऑर फ्लाईट मधून पॅरासिम्पॅथेटिक शांततेत जातं. याच वेळी हृदयाभोवती असलेलं आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अधिक कोहेरंट, अधिक एक्सपान्सिव्ह होतं. संशोधन सांगतं, झाडांमधून बाहेर पडणारे फायटोन्साइड्स रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि ताण कमी करतात. पण एवढंच नाही, काहीतरी अधिक खोल घडतं. आपली ऊर्जा अशा लयीत जुळते जी सभ्यतेपेक्षा जुनी आहे. लोक आपली उपस्थिती अधिक जाणवू लागतात आणि आपल्यालाच अधिक जिवंत वाटायला लागतं. आणि हे कोणतंही फॅड नाही, याच्या मागे फिजिक्स आहे, श्वास आहे, जीवशास्त्र आहे आणि ग्राउंडिंग आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमची ऊर्जा बिघडलेली वाटली तर कोणत्याही जवळच्या प्राचीन गोष्टीला स्पर्श करा किंवा एखाद्या झाडाला मिठी मारा. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अनुभव, तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या रूपानं सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. धन्यवाद.